सर्व संत सज्जनांचं दर्शन ज्यांच्यामुळं घडतंय ते आमचे अनिलजी. खरं तर 2-3 वर्षापासूनचा प्रयत्न, पण आमचंच भाग्य कमी पडलं की तुमचं दर्शन आम्हाला झालं नाही. आणि यावर्षी भाग्याचा उदय झाला आणि आपल्यासारख्या संत सज्जनांचं दर्शन होतंय. परम आदरणीय श्रद्धेय आमचे संतोष महाराज अर्थात महंत संतोष महाराजजी निर्वळ महाराज या ठिकाणी आहेत, ज्यांच्याकडं आजचं अन्नदान भोजन व्यवस्था ते आदरणीय नाना, आदरणीय बाप्पा या कीर्तनासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे ते आमचे हृदयस्थ वारकरी संप्रदायाचे अंतरंग साधक आमचे गारेभाऊ, आणखी आमचे वारकरी संप्रदायाचे अंतरंग साधक आमचे गजानन भाऊ. या कीर्तन श्रवणासाठी माता भगिनी देवरूप श्रोते ज्यांची विशेष गायनाची साथ आहे ते आदरणीय आमचे जिजा इडोळीकर भजनी मंडळी. रमेश महाराज हो रमेश महाराज आहेत, गणेश महाराज नखाते आहेत, अंकुश महाराज सर 2 in 1 आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत, काही अडचण नाही आज. आमचे श्रीधर महाराज नालेगावकर महाराजांचे हे विद्यार्थी अर्थात शिष्य मंडळी. आपण सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करायचं आणि जशी ज्ञानोबराय तुकोबराय बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करायचा. विठाला या ठिकाणी चॅनल देखील आले. सर्वच मंडळी आपण परमार्थाच्या वाटेला लागलेलो आहोत. आपला परमार्थ चालू झाला. अनेक दिवसापासून आपण परमार्थ करतोय, परमार्थाची वाटचाल आपली आहे. पण कधीतरी आपल्याला दिव्य अनुभूती यावी, कधीतरी आपल्याला देवाचं दर्शन व्हावं, कधीतरी तो देव भेटावा, त्याच्यासाठी म्हणून आपले प्रयत्न आपण खूप चाललेले आहेत. परमार्थाच्या संबंधानं माणसं सध्या सजग झालेली आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की नाही आम्ही परमार्थ करतोय. मग त्या परमार्थाचं स्वरूप वेगळं वेगळे. कोणी श्रवण करीत असेल, कोण कीर्तन करीत असेल, कोण भजन, कोण वादन, कोण अन्नदान. याच्यातून काहीच नाही जमलं ते भोजन, काहीतरी आहे ना सेवा, सर्व करणं चालू आहे. या सेवेत